देवीची ओटी भरायची राहून गेली. म्हणजे तुमचा संसार सुखाचा व्हावा, सावी लवकर बरी व्हावी म्हणून मी देवी आईला नवस बोलले होते. आणि ते पूर्णच होत नाहीये रे. मला वाटतं म्हणून माझं मन असं अशांत आहे. मला नीट झोप लागत नाहीये. आणि या अपुऱ्या झोपेमुळे ना मला कदाचित भास होत असावेत किंवा चक्कर आली असावी. तू खरं बोलतेस ना? तुझ्याशी मी का खोटं बोलेन धैर्य? पण मग त्या इरावर एवढी का चिडली होतीस तू? मूर्ख आहे रे ती. बघितलंस ना कशी वागते, म्हणून चिडले मी. पण तू नको लक्ष देऊ हं? आणि माझी काळजी सोड. मला काही झालेलं नाही आणि मी काही होऊही देणार नाही. तू पण काही खाल्लेलं नाहीयेस ना? आधी जाऊन जेवून घे हं? हे मी खाऊन घेते. नक्की ना? ठीक. आणि काळजी करू नको, मी आहे. सगळं संपवायचं आहे हा हे. आता तर धैर्यला सुद्धा माझ्यावर संशय यायला लागलाय. काय करू? कुठून शोधू त्या बाईला? पण वाटेल ते झालं तरी शोधावं तर लागणारच. आईनं मगाशी सांगितलं की माझी काळजी करू नकोस. पण अशी कशी काळजी करू नको मी? तिला नक्की कशाचा त्रास होतोय, का एवढी अस्वस्थ आहे ती तेच कळत नाहीये. आधी सावीची ही अशी अवस्था झाली आणि आता आई पण माझ्यापासून लांब चालली असं वाटतंय. का घडतंय हे सगळं? की मीच आईची आणि सावीची काळजी घ्यायला कुठंतरी कमी पडतो. सावी, बाळा, झोपली नाहीस तू अजून? तू पण तर जागाच आहेस. काय झालं फ्रेंड? तुला झोप येत नाहीये? तुला टेन्शन आलंय? तुला तुझ्या आईची काळजी वाटते?